नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जलसंपदा भरती विभाग जो आहे त्याच्यासाठीची सरळ सेवा भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती. या भरती संबंधीचा जो फायनल जो रिझल्ट आहे, निकाल आहे, आन्सर की आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्याबद्दलची विस्तारित माहिती. इथे पाहू शकता, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित गट क सरळ सेवा भरती याबद्दलचं पाहू शकता माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे 9 फेब्रुवारी 2024 रोजी. म्हणजे आजच प्रसिद्धीपत्रक पाहू शकता. संपदा विभागांतर्गत गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील परीक्षा 2023 राज्यातील 126 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 27 डिसेंबर 2023, 29, 31, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी 2024 या तारखांना आयोजित करण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर TCSRN यांच्याकडून 5 जानेवारी 2024 रोजी संबंधित उमेदवारांच्या लॉगिन ID व त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका आन्सर की उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याबद्दल पाहू शकता, आन्सर की जी आहे या अधिकृत वेबसाईटवर ती जाहीर करण्यात आलेली ते अवेलेबल होती चेक करण्यासाठी. त्याचबरोबर सदर उत्तर तालिका आन्सर की रिस्पॉन्स की संदर्भात उमेदवारांना आक्षेप, हरकती, ऑब्जेक्शन असल्यास त्या नोंदवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत सर्व उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती. जलसंपदा विभागांतर्गत गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील परीक्षा 2023 या संवर्गाकरता प्राप्त आक्षेपांबाबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत कारवाई करण्यात आलेली असून प्राप्त आक्षेपांचा व त्यापैकी वैध आक्षेपांचा तपशील 14 फेब्रुवारी 2024 रोजी जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. म्हणजे 14 फेब्रुवारी 2024 पासून याचे डिटेल आहेत ऑब्जेक्शनचे, आन्सर कीबद्दलचे, ते अवेलेबल होतील. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमार्फत 14 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवारांना त्यांची लॉगिन ID सुधारित जे ऑब्जेक्शन आहे, उत्तर तालिका आहे ती अवेलेबल होईल. इथे पाहू शकता, जे आहे ऑफिशियल जी वेबसाईट आहे लॉगिनसाठीची, याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून डिटेल्स चेक करू शकता. तुमचे जे आन्सर की आहे, सुधारित आन्सर की, त्याच्यावर चेक केली जाऊ शकते. इथे बघू शकता, लॉग इन फॉर्म विल बी अवेलेबल 5 जानेवारी. त्याच्यामध्ये इथे जे आहे लॉग इनची जी आन्सर की आहे ती अवेलेबल करण्यात येणार आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून उमेदवारांना प्राप्त गुण सामान्यीकरण नॉर्मलायझेशन केलेले प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता यादी जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याचा अर्थ असा, उत्तर तालिका जी आहे, सुधारित उत्तर तालिका, ती 14 तारखेपासून अवेलेबल होईल आणि त्यानंतर जो फायनल जो मेरिट लिस्ट आणि निकाल आहे नॉर्मलायझेशन नंतरचा, तो जाहीर केला जाईल प्रत्येक उमेदवारासाठीचा. तो 20 तारखेच्या नंतर जवळजवळ जाहीर केला जाईल. जो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग भरतीचा जो फायनल मेरिट लिस्ट आहे कट ऑफनुसार ती जाहीर केली जाईल. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे जलसंपदा विभाग भरती, शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचा जो आन्सर की आहे ती 14 फेब्रुवारी 2024 पासून उमेदवारांना अवेलेबल होणार आहे. त्याचप्रमाणे भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती, प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.